राज्यातील महायुती सरकारमधलं पालकमंत्री पदाचा जो तिढा होता तो अखेर सुटलेला आहे आणि पालकमंत्री पदाची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र याच पालकमंत्री पदावरून आता महायुतीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी ते सातत्याने स्वतःही मागणी करत होते, त्यांच्या पक्षाकडून देखील मागणी होत होती। मात्र त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद हे देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आहेत। तर काय सांगणार, भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी तुम्ही देखील आग्रही होतात, मात्र तसं न होता आदिती तटकरेंना त्या ठिकाणी पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे, काय नेमके? खरं आहे, काल यादी जाहीर झाल्यानंतर खरं तर आश्चर्य वाटलं, कारण भरत शेठ 4 टर्मचे आमदार आहेत, आज कॅबिनेट मंत्री आहेत आणि तमाम रायगडवासियांची अपेक्षा होती की भरत शेठ पालकमंत्री म्हणून निश्चित जिल्ह्याला मिळतील। परंतु कालच्या जी यादी निश्चित झाली त्यानंतर आम्हाला देखील आश्चर्य वाटलं आणि कालपासून खऱ्या अर्थाने आमच्या पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, यांच्यामध्ये खूप नाराजी निश्चित आहे। कारण मागच्या सरकारच्या वेळेला 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर जो का आम्ही उठाव केला तो रायगडमधून उठाव केला होता, हे सगळ्यांनी आपण बघितलं असाल। आणि त्यानंतर सरकार परिवर्तित झालं आणि मग शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनले, हा इतिहास आपल्याला नजरेआड करता येणार नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज भरत शेठ मागच्या टर्ममध्ये देखील मंत्री होऊ शकले नाहीत, आम्ही सगळे आशावादी होतो, पण आता मंत्री झाल्यावरती पालकमंत्री होणं ही आम्हा सगळ्यांचीच अपेक्षा होती। खरं तर आम्ही 3 आमदार आहोत आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार असताना पालकमंत्री देणं हे काय ठीक नाही असं आमचं व्यक्तिमत निश्चित आहे। आणि या संदर्भात आजच संध्याकाळी आमची पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आहे आणि निश्चित त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ। आज बघितलं असाल आपण की महाडमध्ये लोकांनी तीव्र आंदोलन छेडले, त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे। पण खरं त्यांनी आमचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या संदर्भातला निर्णय घेणं काळाची गरज होती असं आम्हाला निश्चित वाटतं। कारण आम्ही या उठावामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आमचे तमाम रायगडवासी अपेक्षित होते की भरत शेठच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री निश्चित मिळेल, ते मिळालं नसल्यामुळे नाराजी निश्चित ओढवलेली आहे। पण मग काय नेमकी अडचण कुठे होती? कारण ही मागणी सातत्याने मागच्या वेळी देखील भरत शेठ गोगावले या संदर्भातली मागणी करत होते की मलाच पालकमंत्री पद मिळणार, हा आत्मविश्वाससुद्धा त्यांच्या बोलण्यातून दिसत होता, मात्र तसं होताना दिसलं नाही आहे। कुठेतरी एकनाथ शिंदे कमी पडले त्यांची मागणी लावून धरण्यामध्ये? नाही, आता असं आहे की खासदार तटकरे साहेब हे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आहेत, कदाचित ते दबावतंत्र होतं आणि पूर्ण इतिहास लक्षात घेताना रायगडचा अंतुले साहेबांपासूनचे आत्तापर्यंत जो पूर्ण इतिहास आहे तो असाच आहे की तटकरे फॅमिली ही बेबनाव फॅमिली आहे खरं तर, आणि कुठेही काय उलटफेर करते। खरं तर आज त्यांनी न मागणं हे त्यांच्या दृष्टीने उचित होतं असं आमचं सगळ्यांचं मत होतं। कारण एक आमदार असताना कसं मागणार, तरी देखील ते पॉलिटिकली प्रेशर तयार करून आणि मग त्यांचा तो नेहमीचाच एकंदर जो ढाचा आहे पॉलिटिकली सगळ्या ह्याच्याचा, त्यामुळे बेबनाव करून खरं त्याने ते पद घेतलं असावं असं आमचं निश्चित मत आहे। पण आम्ही याला तडवून विरोध तर निश्चित करणार। महेंद्र थोरवे असेल, मी असेल, आमचे सगळे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शिवसैनिक असतील, सगळेच पदाधिकारी असतील, आम्ही येणाऱ्या काळामध्ये याला ठाम विरोध करणार। कारण मागच्या वेळेला आम्ही विरोध करूनच त्यांना पदत्याग करायला लावला होता, राजीनामा द्यायला लावलं होतं, तीच भूमिका येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित बजावणार आणि रस्त्यावरची लढाई आम्ही निश्चित लढणार। कारण आम्ही आमचं अपार कष्ट आहेत, हे सरकार होत असताना आम्ही जी भूमिका धरली ती महाराष्ट्राने स्वीकारली आणि खरं तर रायगड पॅटर्न ते ठरलं होतं आणि आज त्याला छेद देत असताना आम्हाला तर निश्चित वाईट वाटतं। पण भरत शेठ तर सरळ साधा माणूस आहे, सर्वसामान्यातला एक कार्यकर्ता म्हणून आहे। आजही त्यांची बघितलं तर सगळ्यांना भरत शेठचे पालकमंत्रीपद अपेक्षित होतं आणि ह्यांचा ॲटिट्यूड आपण बघितला असाल की एकदा पालकमंत्री मिळालं की त्यांच्याच कार्यकर्ते विचारत नाही अशी भूमिका असते। त्यामुळे नाराजी निश्चित उडवेल आणि येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीचा संघर्ष आम्ही निश्चित रस्त्यावर करणार। विरोध संघर्ष म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही? नाही, आम्ही पालकमंत्री आदिती तटकरेंना निश्चित विरोध करणार जिल्ह्यामध्ये, कारण त्यांची मागची कारकीर्द वादात ठरलेली आहे आणि आम्ही स्वीकारणार तर अजिबात नाही। याच्यामध्ये कितीही टोकाचा संघर्ष करावा लागला तरी आम्ही निश्चित करा त्या गोष्टींनी। कारण आम्ही बघितलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तटकरे साहेबांना खासदार होत असताना खूप मेहनत घेतली आहे, भरत शेठ असेल, मी असेल, आमचे सगळेच कार्यकर्ते खूप मेहनत घेतली, पण आमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फसवलं आहे, हे त्रिवार सत्य आहे। आणि अशा बेबनाव पार्टीला किंवा अशा कुटुंबाला आम्ही स्वीकारणं
हे आम्हाला काही प्रश्न होणार नाही आहे. त्यामुळे आम्ही निश्चित त्याचा विरोध करणार आणि रस्त्यावर जोरदार विरोध करणार. पण मग काय तुम्हाला आजही तुमची मागणी असणार की पालकमंत्रीपद रायगडचं बदलण्यात यावे? निश्चित बदलण्यात यावं, कारण प्रोटोकॉल तर पण तसाच आहे की आम्ही 3 आमदार आहोत, संख्या पण आमचं जास्त आहे. मग इतर ठिकाणी जेव्हा पालकमंत्री जातपर्यंत दिले, आता पंकजा मुंडे ताईंना इतर याचे दिले ना, तीच भूमिका पाहिजे होती असं आमचं वेगळी मत आहे. आणि बीड पॅटर्न वेगळा आहे आणि आमचं वेगळं आहे. त्याच्यामध्ये आरोप प्रतिआरोप असले तरी पण पंकजा ताईंना इतर त्यांना पालकमंत्रीपद दिले आणि आम्हाला अपेक्षित आहे बऱ्याचशा रायगडचंच पालकमंत्री पाहिजे. यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत संघर्ष करणार. आज तुम्ही जसं म्हटलं की बैठक आहे, या बैठकीत तुम्ही या सगळ्या विषयावरती मुद्दा मांडणार, काय एकनाथ शिंदेशी या सगळ्या विषयावरती बोलणार? निश्चित बोलणार. आमचे पक्षाचे प्रमुख आहेत ते, त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर आमची कैफियत तर निश्चित मांडणार. आणि वेळ तर आम्ही पक्ष सगळेच पदाधिकारी आम्ही पक्षाचा त्याग करणार असं निश्चित करणार. हे आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि शिंदेसाहेबांना देखील माहिती आहे. आता अशी काय कुठली गोष्ट झाली की याच्यामुळे भरत शेटना पालकमंत्री मिळालं नाही, हे त्यांच्याकडून ऐकून घ्यायला खरं तर आम्हाला येईल. पण आम्ही आजच्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेणार का रायगडचा मागचा उठाव हा महाराष्ट्राला दिशादर्शक आहे, हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्याच पद्धतीची पुनरावृत्ती करण्याची आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. त्याग करणार म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही? पदाधिकारी आमचे राजीनामे देणार. दुसरा पर्याय का आमच्यासमोर, की अन्यायाची हद्द पार झाली. म्हणजे छत्रपतींच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचा अन्याय होणं हे का आम्ही मावळे सहन करणारे अजिबात नाही आहोत. आणि तोही भरशासारख्या सरळ साध्या माणसावरती अन्याय होणं हे आम्हाला पचनी अजिबात नाही आहे. त्यामुळे अशा कुटुंबाला रस्त्यावर उतरून विरोध करणं हे शिवसेनेचं संस्कृती आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चित विरोध करणार त्याला. तर आमदार महेंद्र दळवे होते, त्यांनी या सगळ्या भूमिकेला आणि एकूण ज्या पद्धतीने आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला कडाडून असा विरोध केलेला आहे. आणि या पुढच्या काळामध्ये जर पालकमंत्री बदलण्यात आले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, विरोध करू, अशी थेट भूमिका महेंद्र दळवे यांनी घेतलेली आहे. कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.